नाही, आम्हाला सगळीच कामं करावी लागतात. मागे तटकरे साहेबांनी सांगितलं होतं या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवक नगरसेविकांच्या सत्कार समारंभाच्या निमित्तानं आलो होतो. मी आत्ता ताबडतोब आता मुंबईला चाललेलो आहे. तेही काम करायचं आहे, हेही काम करायचं आहे. शेवटी निवडणुका पण महत्त्वाच्या आहेत, परंतु त्याचबरोबर कार्यकर्त्यांचं स्वागत करणं आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करणं तेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून रायगडमध्ये आलो. का प्रत्येकाला मी मगाशी सांगितलं, संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. कुणाला कुठं जायचं आहे ते जाऊ शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. आणि त्याबद्दलची चौकशी करण्याचं काम संबंधित जी कोण एजन्सी आहे किंवा जी कोण संस्था आहे ती त्या ठिकाणी करेल आणि त्याच्यामधनं दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल. युती धर्म फक्त भाजपनेच पाळावा काय, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे. सगळ्यांनीच युती धर्म पाळला पाहिजे. आम्ही पण त्या ठिकाणी पाळतो. स्वतः नारायणराव राणेंनी आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे. राज्याचं प्रमुखपद भूषवलं आहे, विरोधी पक्षनेतेपद भूषवलं, अनेक मंत्रिपदं भूषवली. ह्या कोकणवासियांनी त्यांना खासदार पण केलं, केंद्रीय मंत्री पण केलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी अनेक ठिकाणी त्यांनी कामं केली. आता त्यांनी त्याबद्दल मला तुम्हीच प्रश्न विचारताय, मला काही त्याच्याबद्दलची माहिती नाही. परंतु माझी भेट झाल्यावर मी त्यांना विचारीन की बाबा का आपण असा निर्णय घेतला. कारण त्यांना जनतेने 5 वर्षाच्या करता खासदार म्हणून निवडून दिलेलं आहे आणि ह्या गोष्टीला फक्त 1.5 वर्ष माझ्या माहितीप्रमाणे झालेलं आहे. पण काय कारण आहे, खरंच ते तशा पद्धतीनं निवृत्ती घेणार आहे, काही तब्येतीचं काही कारण आहे का, आणखीन काही कारण आहे का, बऱ्याचशा आमच्या राजकारणामध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्याबद्दल अफवा पण उठवल्या जातात. तर ही अफवा आहे, ते त्यांच्याशी बोलल्यावरच वस्तुस्थिती कळेल.